सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 10वा श्लोक 4 आणि 5 आणि ओवी क्रमांक 83 पासून आता सुरुवात करूया. श्लोक बुद्धिर्ज्ञानमसम्मोहः क्षमा सत्यं दमः शमः सुखं दुःखं भवो भावो भयं चाभयमेव च अहिंसा समता तुष्टिस्तपोदानं यशो यशः भवन्ति भावा भूतानां मत्त एव पृथग्विधाः. अर्थात अंतःकरणातील सूक्ष्म विषय जाणण्याचे सामर्थ्य, आत्मा, प्रकृती इत्यादी शब्दांच्या अर्थाचा बोध, ज्ञातव्य व कर्तव्य पदार्थांमध्ये विवेकपूर्वक प्रवृत्ती, कोणी शिव्या दिल्या किंवा ताडण केले असताही चित्ताला विकार होऊ न देणे, जसे कळले असेल तसेच दुसऱ्याला सांगणे, बाह्य इंद्रियांचा उपशम, अंतःकरणाचा उपशम, आल्हाद, संताप, उद्भव, नाश आणि भीती, अभयच प्राण्यांना पीडा न करणे, समचित्तत्व, संतोष, इंद्रियांचा संयम करून शरीराला पीडणे, द्रव्याधिक यथाशक्ती सत्पात्री देणे, धर्मसंबंधी कीर्ती, अधर्मसंबंधी अपकीर्ती इत्यादी प्राण्यांचे नाना प्रकारचे भाव माझ्यापासूनच होतात. तेथ प्रथम जाण बुद्धी, मग ज्ञान जे निरवधी, असम्मोह सहनसिद्धी, क्षमा सत्य. त्या विकारात पहिली बुद्धी असे समज, मग अमर्याद ज्ञान, मोह न होणे, सहनशीलता, क्षमा व सत्य, मग शम दम दोन्ही, सुख दुःख वर्ते जे जनी, अर्जुना भावा भाव मानी, भावाची माझी. मग मनोनिग्रह व इंद्रिय निग्रह हे दोन्ही आणखी अर्जुना, जगातील सुख दुःख व जन्ममरण हे भावरूप परमात्मा जो मी त्याचे ठिकाणी आहेत. पै भय आणि निर्भयता, अहिंसा आणि समता, तुष्टी तप पंडुसुता, दान जेगा. पंडुसुता भीती, निर्भयपणा, अहिंसा, समता, संतोष, तप आणि दान. अगा यश अपकीर्ती हे जे भाव सर्वत्र दिसती, ते मजची पासूनी होती भूतांची ठाई. अरे तसेच सर्व भूतांच्या ठिकाणी यश अपकीर्ती हे जे भाव दृष्टीस पडतात, ते माझ्याच पासून भूतांचे ठिकाणी उत्पन्न होतात. जैसी भूते आहाती सिनानी, तैसेची हेही वेगळाले मानी, एक उपजती माझ्या ज्ञानी, एक नेणती माते. जशी भूते निरनिराळी आहेत, तसे हे विकारही वेगळे आहेत असे समज. त्यापैकी काहींना माझे ज्ञान होते व काहींना होत नाही. प्रकाश आणि कडवसे हे सूर्याची स्तव जैसे, प्रकाश उदयी दिसे तम अस्तुसी. ज्याप्रमाणे प्रकाश व अंधार ही सूर्यापासूनच उत्पन्न होतात. प्रकाश उदयाबरोबर व अंधार अस्ताबरोबर दृष्टीस पडतो. आणि माझे जाणणे नेणणे ते तव भूतांची या दैवाचे करणे, म्हणून भूती भावाचे होणे विषम पडे. त्याप्रमाणे माझे ज्ञान होणे अगर न होणे हे प्राण्यांच्या कर्माचे फल आहे. म्हणूनच त्यांच्या ठिकाणी निरनिराळे विकास प्राप्त होतात. या परी माझी या भावी हे जीवसृष्टी आहे आघवी, गुंतली असे जाणावी पंडू कुमरा. याप्रमाणे अर्जुना ही सर्व जीवसृष्टी माझ्याच ठिकाणी भरलेली आहे असे समज. आता ये सृष्टीचे पालक, जया आधीन वर्तती लोक, ते अकरा भाव आणिक सांगेन तुझ. आता जे या सृष्टीचे पालक आहेत आणि ज्यांच्या आज्ञेने सर्व लोक वर्तन करीतात, असे आणखी 11 भाव आहेत, ते तुला सांगतो. श्लोक 6. महर्षय सप्त पूर्वे चत्वारो मनवस्तथा, मद्भावा मानसा जाता, येषां लोक इमाः प्रजाः. अर्थात पूर्वीचे 7 भृगु वगैरे महर्षी, तसेच चर, सावर्ण, मनु हे सर्व माझ्यामध्येच भावना ठेवणारे असून मी मनानेच उत्पन्न केलेले असे झाले आहेत, ज्यांच्या या लोकात या सर्व प्रजा आहेत. तरी आघवाची गुणी वृद्ध, जे महर्षी माझी प्रबुद्ध, कश्यपादी प्रसिद्ध सप्तऋषी.
तर सर्व गुणांनी युक्त व महर्षित ज्ञाते असे जे कश्यपादी प्रख्यात 7 ऋषी आहेत, आणि कही सांगिजतील जे का 14 अंतुल मुद्दल स्वयंभू मुख्य वडील चारी मनू, व आणखी जे 14 मनू आहेत त्यातील स्वयंभूवादी मुख्य जे 4 ते तुला सांगतो. ऐसे हे 11 माझ्या मनी जाहाले धनुर्धरा सृष्टीची या व्यापारा लागोनिया. हे धनुर्धरा, असे 11 भाव सृष्टीच्या उत्पत्तीकरिता माझ्या मनापासून उत्पन्न झालेले आहेत. जै लोकांची व्यवस्था न पडे, जै या त्रिभुवनाचे काही न मांडे, तै महाभूतांचे दळवाडे अचुंबित असे. जेव्हा लोकांची व्यवस्था लागली नव्हती व त्रिभुवनाची रचना झाली नव्हती, तेव्हा पंचमहाभूतांचे समुदाय कार्य केल्याशिवाय जागचे जागीच स्तब्ध होते. तैची हे जाहाले मग इही लोक केले, तेथ अध्यक्ष रचुनी ठेविले इही जन. तेव्हा हे 7 ऋषी व 4 मनू उत्पन्न झाले व त्यांनी अष्टलोकपाल उत्पन्न करून त्यांना सर्व जगतात मुख्य करून ठेवले. म्हणून 11 हे राजा, मग एर जग यांची या प्रजा, एवं विश्व विस्तारू हा माझा ऐसेची जाण. म्हणून हे 11 जण राजाप्रमाणे असून इतर सर्व जग त्यांची प्रजा आहे. अशा प्रकारे हा विश्वविस्तार माझाच आहे असे समज. पाहे पा आरंभी बीज एकले, मग त्यांची विरूढ लिया बुड जाहाले, बुडी कोंभ निघाले खांदियांचे. हे पहा, पहिल्या प्रथम बीज एकटेच असते, मग तेच वाढल्यावर त्याचे बूड बनते व बुडाला कोंभ निघू लागून त्याच्या फांद्या होतात. खांदियापासून अनेका फुटलिया नाना शाखा, शाखांस्तव देखा पल्लव पाने. फांद्यांपासून पुष्कळ फांटे फुटून त्यांना कोमल पल्लव येतात. पल्लवी फूल फळ एवं वृक्षत्व जाहाले सकळ, ते निर्धारिता केवळ बीजची आगवे. आणि पाने फुटल्यावर फुले व फळे येतात. याप्रमाणे सर्व झाड बनल्यावर ते कारणदृष्टीने पाहू लागल्यास सर्व बीजच आहे असे सिद्ध होते. तैसे मी एकची पहिले, मग मी तेची मनाते व्याले, तेथ सप्तऋषी जाहाले आणि 4 मनू. त्याचप्रमाणे मुळारंभी मी एकटाच होतो. नंतर मजपासून मन उत्पन्न झाले व त्या मनापासून 7 ऋषी आणि 4 मनू उत्पन्न झाले. इही लोकपाळ केले, लोकपाळी विविध लोक सृजिले, लोकांपासून निपजले प्रजाजात. यांच्यापासून इंद्रादी अष्टलोकपाल उत्पन्न झाले व लोकपालांनी पुष्कळ प्रकारचे लोक उत्पन्न केले आणि त्या लोकांपासून सर्व प्राणी उत्पन्न झाले. ऐसेनी हे विश्व येथे मीची विस्तारी लोसे निरुते, परिभावाचे निहाते माने जया. याप्रमाणे खरोखर सर्व विश्वाचा विस्तार मीच झालो आहे, परंतु हे ज्याला श्रद्धेने मान्य होईल त्यालाच समजणार आहे. श्लोक 7. एतां विभूतिं योगञ्च मम यो वेत्ति तत्त्वतः, सो विकम्पेन योगेन युज्यते नात्र संशयः. अर्थात जो माझ्या या विभूतीला व घटनेला तत्वतः जाणतो, तो निश्चल योगाने सम्यक दर्शनाच्या स्थैर्यरूप योगाने युक्त होतो, यात काही संशय नाही. या लागी सुभद्रापती, हे भाव या माझी या विभूती आणि यांची या व्याप्ती व्यापिले जग. यास्तव हे सुभद्रापते, हे माझे 20 भाव व 11 विभूती यांनी सर्व जग व्यापले आहे. म्हणून गाया परी ब्रह्मादी पिपीलिकावरी, मी वाचुनी दुसरी गोठी नाही. म्हणून ब्रह्मदेवापासून मुंगीपर्यंत याप्रमाणे माझ्याशिवाय दुसरी गोष्टच नाही. ऐसे जाणे जो साचे, तयाचे इरे जाहाले ज्ञानाचे, म्हणून उत्तमाधम भेदाचे दुःस्वप्न न देखे. अशा रीतीने माझ्या सत्य स्वरूपाला जो जाणतो त्यालाच खऱ्या ज्ञानाची जागृती झाली आहे आणि म्हणूनच उत्तम व वाईट अशा प्राण्यातील भेदाचे त्याला स्वप्नही पडत नाही. मी माझी या विभूती, विभूती अधिष्ठिली या व्यक्ती, हे आघवे योग प्रतीती एकची मानी. मी माझ्या विभूती व माझ्या विभूतींनी युक्त असे असलेले प्राणी हे सर्व अनुभवाने एकच आहे असे समज. म्हणून निशंके येणे महायोगे, मज मिनला मनाचे नियांगे, एथ संशय करणे न लगे तो त्रिशुद्धी जाहला.
म्हणून खरोखर जो या ज्ञानयोगाने मनोभावे करून मद्रूप झाला तो कृतार्थ झाला, यात संशय नाही. का जे ऐसे किरीटी माते भजे जो अभेदा दिठी तयाची भजनाचे नाटी सुती मज. कारण अर्जुना, अभेद दृष्टीने जो मला भजतो त्याच्या भजनाच्या छंदाने मी त्याच्या पाशात अडकतो. म्हणून अभेदे जो भक्ती योगू तेथ शंका नाही नये खंगू करिता ठेला तरी चांगू ते सांगितले षष्ठी. म्हणून जो माझ्या ठिकाणी अभेद बोधाने भक्ती करतो त्याला माझ्या प्राप्तीमध्ये खरोखर व्यत्यय येत नाही व अशी भक्ती करीत असता जरी तो मरण पावला तरी तेही उत्तमच आहे, हे 6व्या अध्यायात पूर्णपणे सांगितलेले आहेच. तोची अभेदू कैसा हे जाणावया मानसा साध झाली तरी परियेसा बोली जेल. ती अभेद भक्ती कशी असते हे जाणण्याची जर तुझ्या मनात इच्छा झाली असेल तर सांगतो, ऐक. श्लोक 8. अहं सर्वस्य प्रभवो मत्तः सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते मां बुधा भाव समन्विताः. अर्थात, मी वसुदेव संज्ञक परब्रह्म सर्व जगाची उत्पत्ती आहे, मजपासून सर्व जगत प्रवृत्त होते असे समजून परमार्थ तत्वाविषयींच्या भावनेने युक्त असलेले तत्ववेत्ते मला भजतात, माझी भक्ती सेवा करीतात. तरी मीची एक सर्वा या जगा जन्म पांडवा आणि मजची पासून आघवा निर्वाहो यांचा. अर्जुना, या सर्व जगाचा उत्पन्न करता व पालन करताही मीच एक आहे. कल्लोळ माळा अनेगा जन्म जळींची पैगा आणि तया जळची आश्रयो तरंगा जीवनही जळ. अरे, ज्याप्रमाणे अनेक लाटांचा जन्म पाण्यातच होतो त्यांना आश्रय पाण्याचाच असतो, त्यांचे जीवनही पाणीच असते. ऐसे आघवाची ठाई तया जळची जेवी पाही तैसा मी वाचुनी नाही विश्वी इये. आणि याप्रमाणे त्यांना जसे सर्व ठिकाणी पाणीच आहे त्याप्रमाणे या सर्व विश्वात माझ्याशिवाय दुसरे काही नाही. ऐसिया व्यापका माते मानुनी जे भजती भलतेथे परी साचोकारे उदिते प्रेम भावे. अशा प्रकारे मी सर्व व्यापक आहे असे जाणून जे खऱ्या उत्कंठेने व प्रेमभावाने वाटेल त्या ठिकाणी मला भजतात. देश काळ वर्तमान आघवे मजसी करुणी अभिन्न जैसा वायू होऊनी गगन गगनीची विचरे. देश काल वर्तमान या सर्वांपासून मी भिन्न नाही असे जे जाणतात, ज्याप्रमाणे वायू हा आकाशरूप होऊन आकाशातच संचार करतो. ऐसिनी जे निजज्ञानी खेळत सुखे त्रिभुवनी जगद्रूपामनी सांठवूनी माते. त्याप्रमाणे जे आत्मज्ञानी सर्वव्यापक असा जो मी त्या मला मनात आठवून सुखाने त्रिभुवनात कालक्रमणा करतात. जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत हा भक्ती योगो निश्चित जाण माझा. आणि जो जो प्राणी दृष्टीस पडेल त्याला त्याला ईश्वर समजणे हा माझा खरा भक्तियोग आहे असे समज. श्लोक 9. मच्चित्ता मद्गत प्राणा बोधयन्तः परस्परं कथयन्तश्च मां तुष्यन्तिच रमन्तीच. अर्थात, ते माझे भक्त तत्ववेत्ते ज्यांचे चित्त मज वासुदेवामध्ये आहे असे माझ्यामध्येच ज्यांची सर्व इंद्रिये आहेत असे होतात. शिष्य आचार्यांपासून ऐकलेले भगवत तत्व आपापसात समजावून देत असतात व मला सतत ज्ञान वीर्यादिकांच्या योगाने विशिष्ट म्हणून सांगतात आणि त्यामुळे संतोष पावतात व रममान होतात. चित्ते मीची जाहले मी यांची प्राणे धाले जीवो मरो विसरले बोधाची या भुली. ते चित्ताने मद्रूपच झाले व माझ्याच योगाने ज्यांचे प्राण तृप्तच आहेत व जे ज्ञानाच्या नादात जिवंतपणाचे किंवा मरणाचे त्यांना भान नाही. मग तया बोधाचे निमाजे नाचते संवाद सुखाची भोजे आता एकमेका घेपे दिजे बोधची वरी. नंतर बोधाच्या जोरावर जे कौतुकाने संवाद सुखात नाचू लागतात अशा स्थितीत एकमेकांमधील देण्या घेण्याचा व्यवहार ज्ञानाचाच होतो.
जैशी जवळिकेची सरोवरे उचंबळली या कालवती परस्परे मग तरंगासी धवळारे तरंगची होती. ज्याप्रमाणे जवळजवळ असलेले तलाव पाण्याने भरून गेल्यावर त्यांचे पाणी एकमेकात मिसळते आणि मग लाटांना लाटाच आश्रयभूत होतात. तैसी येरांची ये मिळणी पडत आनंद कल्लोळांची वेणी तेथ बोध बोधाची लेणी बोधेंची मिरवी. त्याप्रमाणे ज्ञानी एके ठिकाणी मिळाल्यावर ब्रह्मानंद रूपी लाटा एकात एक मिसळतात. त्या ठिकाणी आत्मबोध हा आत्मबोधाला आत्मबोधाचाच अलंकार घालून मिरवतो. जैसे सूर्ये सूर्याते ओवाळिले किम चंद्रे चंद्रम्या क्षेम दिधले ना तरी सरीसेनी पाडे मिनले दोन्ही ओघ. ज्याप्रमाणे सूर्याने सूर्यालाच ओवाळावे किंवा चंद्राने चंद्रालाच आलिंगन द्यावे अथवा दोन ओघ सारख्या योग्यतेचे म्हणजे एकरूप होतात. तैसे प्रयाग होत सामरस्याचे वरी ओसाण तरत सात्विकाचे ते संवाद चतुष्पथींचे गणेश जाहले. त्याप्रमाणे ब्रह्मैक्याचा संगम होतो. त्यात अष्टसात्विक भावरूपी केरकचरा तरंगून आला म्हणजे ते ज्ञाते संवादरूप चव्हाट्यावरील अधिपती बनतात. तेव्हा तया महासुखाचे निभरे धावनी देहाचिये गावा बाहेरे मिया धाले तेणे उद्गारे लागती गाजो. तेव्हा त्या ब्रह्मानंदाच्या भरात देहरूप गावांच्या बाहेर धावू लागून माझ्या प्राप्तीमुळे संतोष झाला अशी मोठ्याने गर्जना करू लागतात. पै गुरु शिष्यांची या एकांती जे अक्षरा एकाची वदंती ते मेघाची या परी त्रिजगती गर्जती सैंघ. गुरु शिष्यांच्या एकांतात जो एकाक्षरी मंत्र सांगावयाचा तो सर्वजण मेघाप्रमाणे तिन्ही लोकात गर्जना करून सांगतात. जैसी कमळकळिका जालेपणे हृदयींची या मकरंदाते राखो नेणे देराया रंका पारणे आमोदाचे. ज्याप्रमाणे कमळाची कळी विकसित झाल्यावर आपल्यातील मकरंद झाकू शकत नाही आणि राजापासून रंकापर्यंत सर्वांना आपल्या वासाची मेजवानी करीते. तैसेंची माते विश्वी कथित कथितेनी तोषू कथू विसरत मग तया विसरा माझी विरत अंगे जीवे. त्याप्रमाणे जगतात माझे गुण गाऊन गाण्याच्या भरात ते स्तब्ध राहतात. देहभाव राहत नाही व त्या स्थितीत त्यांचा जीवभाव व देहभाव हे दोन्ही हरपतात. ऐसे प्रेमाचे नि बहुवसपणे नाही राती दिवो जाणणे केले माझे सुख अव्यंगवाणे आपण पेयाजीही. आणि अशा प्रेमभरात ते रात्र व दिवस जाणत नाहीत. अशा प्रकारे जे आत्मतत्वाने माझे सुख परिपूर्ण घेतात